नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा 1.4 बी स्मार्ट हा घटक अभ्यासणार आहोत. हा या घटकाचा भाग पहिला आहे. आपण बी स्मार्ट हा लेसन 2 घटकामध्ये पाहणार आहोत, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 ची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडे देखील टेक्स्टबुक असणं आवश्यक आहे. तर आपण देखील टेक्स्टबुक घेऊन बसावं. चला तर मग आपण या लेसनला सुरुवात करू. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. असं म्हणतात की चॅम्पियन्स विजेते आरंट मेड इन जिम्स, की जे विजेते असतात हे व्यायामशाळेमध्ये तयार होत नसतात. मग इथं विजेते म्हणजे फक्त खेळामधलेच विजेते म्हणायचं का? नाही. चॅम्पियन्स मीन्स the people who want to make their career in sport or any other field of life. जे क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू इच्छितात त्यांना चॅम्पियन्स म्हटलंय. आणि असे चॅम्पियन्स केवळ व्यायामशाळेमध्ये तयार होत नसतात. नॅचरली अ क्वेश्चन अरायजेस. एक प्रश्न निर्माण होतो की हाऊ चॅम्पियन्स आर मेड. चॅम्पियन्स घडतात तरी कसे, बनतात तरी कसे? लेखक म्हणतो चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स आर मेड. चॅम्पियन्स घडतात, चॅम्पियन्स बनतात फ्रॉम समथिंग, अशा काहीतरी गोष्टीपासनं दे हॅव डीप इनसाइड देम. त्या गोष्टी त्यांच्यामध्येच असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला इफ द पर्सन वॉन्ट्स टू बी अ चॅम्पियन इन लाईफ, एखाद्या व्यक्तीला जर आयुष्यात चॅम्पियन बनायचं असेल तर त्यामध्येच त्या व्यक्तीमध्ये काहीतरी असलं पाहिजे. आणि कोणत्या गोष्टी असतात चॅम्पियनमध्ये? अ डिझायर. चॅम्पियन्समध्ये दृढ संकल्प, दृढ इच्छा असते. डिझायर म्हणजे दृढ इच्छा की आय वॉन्ट टू गेट समथिंग, की मला काहीतरी मिळवायचंय. अ ड्रीम. चॅम्पियनकडं स्वप्न असतं. अँड अ विजन, एक दूरदृष्टी असते. धीस लेसन टेल्स अस हाऊ टू बी सक्सेसफुल, हाऊ टू बी अ चॅम्पियन इन वन्स लाईफ. एखादा व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतो, कशा प्रकारे चॅम्पियन होऊ शकतो, तर 3 गोष्टी त्याकडे असल्या पाहिजेत. ह्या 3 गोष्टी कोणत्या? डिझायर, त्याकडे दृढ अशी इच्छा पाहिजे. अ ड्रीम, आयुष्यामध्ये काहीतरी व्हायचं आहे याचं स्वप्न असलं पाहिजे. आणि ते स्वप्न, ती इच्छा यासोबतच त्याकडं एक विजन, एक दूरदृष्टी असली पाहिजे. कारण दूरदृष्टी असलेलाच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. अगोदर लेखक आपल्याला 3 गोष्टी सांगतो. 3 थिंग्स आर रिक्वायर्ड टू बी अ चॅम्पियन. वन इज डिझायर, सेकंड ड्रीम, थर्ड विजन. आता लेखक म्हणतो की दे हॅव टू हॅव, दे मस्ट हॅव. चॅम्पियनकडं काय असलं पाहिजे? हॅव द स्किल अँड द विल. त्याकडं कौशल्य असलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्या क्षेत्राला लागणारं स्किल, कौशल्य आपल्याकडं असलं पाहिजे. अँड द विल, आणि त्याहीपेक्षा आपल्याकडं मला काहीतरी करायचं आहे अशी तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम व्हॉट हॅपन्स, वी फील वी कॅन डू. आपल्याला असं वाटतं की आपण ते करू शकतो, बट वी डू नॉट हॅव द विल. आपल्याला तशी इच्छा नसते. समटाइम्स वी हॅव द विल बट वी डू नॉट हॅव द स्किल. काही वेळा इच्छा असते पण कौशल्य नसतं. तर चॅम्पियन्स बनण्याकरता स्किल अँड द विल, both the things are required, but
द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण कौशल्यापेक्षा आपली जी इच्छाशक्ती विल असते ती अधिक बळकट, अधिक मजबूत असली पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स thrive in the same manner. Whosoever who are successful in their field, in their professions, जी कोणी आपापल्या क्षेत्रामध्ये, व्यवसायामध्ये सक्सेसफुल, यशस्वी झाले आहेत, थ्राईव्ह, ज्यांची भरभराट झाली आहे, उत्कर्ष झाला आहे. थ्राईव्ह म्हणजे भरभराट, उत्कर्ष होणे. इन द सेम मॅनर, की त्यांच्याकडे कौशल्य देखील होतं आणि कौशल्यापेक्षा अधिक त्यांच्याकडे इच्छाशक्ती होती. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. प्रत्येकामध्ये काही उपजत, काही नैसर्गिक बुद्धिमत्ता असते. इफ वी यूज दॅट टॅलेंट, द गॉड हॅज गिवन एव्हरीवन अ काइंड ऑफ स्किल, अ काइंड ऑफ टॅलेंट. नो पर्सन इन द वर्ल्ड इज विदाउट टॅलेंट और काइंड ऑफ स्किल. देवानं प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कौशल्य दिलंय, बुद्धिमत्ता दिली. असा एकही व्यक्ती नसेल की देवानं त्याला काहीतरी कौशल्य दिलंच नाही किंवा बुद्धिमत्ता दिली नाही. लेखक म्हणतो, इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ. देवानं दिलेल्या त्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपण आयुष्यामधील ध्येय निश्चिती करता, टू सेट आवर गोल इन लाईफ, जीवनातील ध्येय निश्चिती करता जर आपण त्या टॅलेंटचा उपयोग केला, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपल्याला आयुष्यामध्ये यश सहज मिळेल. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स. आपण आपले ध्येय साध्य करू शकत नसतो, आपण आपले ध्येय प्राप्त करू शकत नसतो. अचीव म्हणजे साध्य करणे, प्राप्त करणे. इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. जस्ट थिंक, वी हॅव स्किल, we have will, we have desire, we have dream, we have vision for the future, but we are not ready to take action. सगळ्या गोष्टी, but we are not able, or if we are not ready to implement them into action. आपण या गोष्टींना कृतीमध्ये जर उतरवित नसतो, we cannot achieve the success. We shall not achieve our goal if we do not take action to achieve them. जे निश्चित केले ते साध्य करण्याकरता, प्राप्त करण्याकरता जर आपण कृती करत नसतो, आपण ते ध्येय प्राप्त करू शकणार नाहीत. Setting goals has two valuable assets. Why should one set goal of his life? आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं त्याचे ध्येय का निश्चित करावेत? आपण आपल्या आयुष्यात ध्येय का निश्चित करावेत? बिकॉज इट हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. याचे दोन महत्त्वाचे, मूल्यवान असे पैलू आहेत. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. जेव्हा आपण आयुष्याचं ध्येय निश्चित करतो तर आपल्यामध्ये अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, एक जाणीव येते ओरिजिनॅलिटीची. अँड स्टेपिंग स्टोन. ध्येय काय करतात? आवर गोल्स आर अ स्टेपिंग स्टोन. अनेक वेळा प्रवास करताना ठराविक अंतरानंतर मैलाचे काही दगड येतात. आपण ध्येयाच्या कितपत जवळ आहोत ते आपल्याला दाखवतात. तसंच ध्येय हे आपल्या आयुष्यातील मैलाचे दगड असतात. टू एल्युमिनेट, प्रकाशित करणे द पाथ. ज्या मार्गाने आपण चाललोत, जर ध्येय असेल तर ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गामध्ये हे ध्येय आपले मार्ग प्रकाशित करत असतात. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. हे गोल काय करतात? ध्येय काय करतात? पुट द वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. ॲट द हेल्प ऑफ लाईफ म्हणजे इन चार्ज ऑफ लाईफ. आपण आपल्या आयुष्यात जे काही मिळवायचं ठरवलंय
त्याची धुरा सांभाळणे, त्याचं संचालन करणं किंवा ध्येयामुळं व्यक्ती आपल्या आयुष्यातले सूत्र योग्य प्रकारे हाती घेऊ शकते, इतकं महत्व या ध्येयांचं असतं. आणि म्हणून लेखक म्हणतो की गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, परसुईंग देम. अशा ध्येयांचा पाठपुरावा करणं. व्हॉट्सो एव्हर वी डिसाईड इन आवर लाईफ टू अचीव, दे आर द गोल्स. जे काही मला आयुष्यात मिळवायचं आहे त्याला आपण ध्येय म्हणतो. आणि अशा ध्येयांचा पुरवठा करणं एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. ध्येयाचा पाठलाग करणं, पाठपुरावा करणं म्हणजेच एक्नॉलेजेस, माहीत करून घेणे, अ बेटर फ्युचर, एक उत्कृष्ट भविष्य आपल्याला मिळेल हे माहीत होतं. दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग. गोल्स काय करतात? दे हेल्प टू स्टीअर कोर्स ऑफ लाईफ. आपल्या आयुष्याचं एक निश्चित दिशा देण्याचं काम, योग्य दिशेनं आयुष्य नेण्याचं काम हे गोल्स करतात. ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉन. केवळ ज्याप्रमाणे वाळलेले पानं वाऱ्यासोबत उडत जातात, वाहत जातात, भरकटत जातात, तसं आयुष्य आपलं होत नाही. अँड लेटिंग थिंग्स हॅपन. असं नसतं की गोष्टी आपोआप घडते, असं नाही. ध्येय असतील तर गोष्टी निश्चित ठरवल्याप्रमाणे घडत असतात. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. अपियर म्हणजे वाटणे किंवा भासणे. अनेक लोकांना असं वाटतं की ध्येय निश्चित करणं हे सोपं आहे, बट फॉर सम, पण काहींकरता इट इज क्वाईट चॅलेंजिंग. इन रियालिटी, खरं पाहता वस्तुस्थिती काय आहे? सेटिंग गोल्स मे अपियर इझी. ध्येय निश्चित करणं हे सोपं वाटतं, सहज वाटतं, बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक. पण काहींकरता ध्येय निश्चित करणं हे आव्हानात्मक वाटतं. का बरं? बिकॉज फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. जर आपल्या आयुष्यामध्ये कुठलंच ध्येय नसेल तर काय टाळता येतं? फिअर ऑफ फेल्युअर. अपयशाची भीती ही टाळता येते. ज्याला ध्येयच नाही त्याला अयशस्वी होण्याची भीती नसते. भीती कुणाला असते? की मला काहीतरी मिळवायचंय, माझं काहीतरी ध्येय आहे आणि नाही मिळालं तर? ही फिअर ऑफ फेल्युअर, त्याचे गोल असतात त्याला असते. आणि म्हणून सेटिंग गोल्स, फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. आफ्टर ऑल, मात्र शेवटी, वन हॅज टू डिसाईड what one wants to achieve in the end before starting any activity in life. आयुष्यामध्ये कुठलीही कृती सुरू करताना one has to decide, एखाद्याला ठरवावंच लागतं, what one wants to achieve in the end, की एखादी कृतीच्या अखेरीस मला काय साध्य करायचंय, मला काय प्राप्त करायचंय हे ठरवावंच लागतं. टू अकम्प्लिश गोल्स, एक्सपर्ट रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. आयुष्यातलं ध्येय साध्य करण्याकरता, अकम्प्लिश साध्य करणे, पूर्णत्वास नेणे, पूर्ण करण्याकरता जे तज्ज्ञ, एक्सपर्ट्स, रिकमेंडेड, सुचविणे, अ 5 स्टेप अप्रोच, एक ध्येय प्राप्तीची एक पंचपदी, आपण असं म्हणूया की 5 स्टेप अप्रोच, एक पंचपदी ते आपल्याला या ठिकाणी सुचवतात. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग. स्मार्टचं प्रत्येक अक्षर कॅपिटल आहे, याला आपण ॲक्रॉनिम म्हणतो. ॲक्रॉनिम म्हणजे विविध शब्दाच्या अद्याक्षरापासून तयार झालेला शब्द. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी, ती एक विचार पद्धती ऑफ थिंकिंग, ती एक विचार पद्धती कसली? that helps people to reach success. कुठल्याही व्यक्तीला आयुष्यामध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्यांनी हे जे स्मार्ट गोल्स आहे, ही विचार पद्धती आत्मसात केली पाहिजे, अंगीकारली पाहिजे. स्मार्ट स्टँड्स फॉर, स्मार्टचा अर्थ काय?
यातली प्रत्येक अक्षराचा अर्थ काय? इच लेटर स्टँड्स फॉर समथिंग एल्स. यातलं प्रत्येक अक्षर कशा ना कशासाठी ते आहे. तर स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक. यस म्हणजे स्पेसिफिक. गोल कसे पाहिजेत? विशिष्ट. यम म्हणजे मेजरेबल, मोजण्या योग्य. अचिवेबल, प्राप्त करण्यायोग्य. रिअलिस्टिक, वास्तववादी. अँड टाइम बाउंड, काल मर्यादित, वेळेत ते साध्य करता आले पाहिजे. तर यातलं आज आपण स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. हे जे स्मार्ट गोल असतात याची एक स्वतःची मार्गसूची आहे, मार्गदर्शक सूची आहे. एनी पर्सन इन एनी फील्ड वॉन्ट अ काइंड ऑफ सक्सेस. कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रामध्ये जर काही विशिष्ट प्रकारचं यश मिळवायचं असेल, ही मस्ट फॉलो दिस स्मार्ट गोल्स. हे तज्ञांनी सांगितले. यातलं यस म्हणजे काय? स्पेसिफिक. आयुष्यात जे आपल्याला ध्येय ठेवायचे आहेत, आपले ध्येय कसे असावेत? स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. व्हॉटएव्हर दॅट आय वॉन्ट टू अचीव इन माय लाईफ. मला आयुष्यात जे साध्य करायचे त्यासाठी माझे गोल्स कसे पाहिजे? स्पेसिफिक पाहिजे. स्पेसिफिकचा अर्थ इट इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग, ओळखणे, शोध घेणे अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. किंवा माझ्यामध्ये नेमकं असं कुठली जागा आहे, कुठलं क्षेत्र ज्या ठिकाणी मला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. एखादी टीम आहे क्रिकेटची, प्रयत्न केल्यानंतरही त्या टीमचा जो खेळ आहे तो मनावा त्या दर्जाचा होत नसेल, तर तो कप्तान असेल, प्रशिक्षक असेल, काय करतील? नेमका त्या टीमच्या कमजोर बाजू कोणत्या, कुठं सुधारण्याची त्याला आवश्यकता आहे शोधतील आणि त्यावर काम करतील. आयुष्यात देखील तेच असतं. जर प्रयत्न केल्यानंतरही एखादी गोष्ट भेटत नसेल तर आपण काय केलं पाहिजे? आयडेंटिफाय अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. किंवा नेमका एरिया कोणता आहे, क्षेत्र तुम्हाला सुधारणा केली पाहिजे. द मोर स्पेसिफिक द एरिया, जितका एरिया स्पेसिफिक निश्चित विशिष्ट असेल, द मोर डिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जितके निश्चित आपले ध्येय असतील तितकेच ते ध्येय प्राप्त होण्याची शक्यता ही अधिक असते. इट मेक इट इझियर टू सेट पॅरामीटर्स. आपले ध्येय जर निश्चित असतील, म्हणजे निश्चित काय मिळवायचंय. समजा एखाद्या व्यक्तीचं ध्येय आहे, त्याला पैसा मिळवायचा आहे आणि तो म्हणा मला खूप पैसा मिळवायचा आहे. खूप म्हणजे किती? एका गरीबाकरता खूपची व्याख्या काय? एका मध्यमवर्गीयाकरता खूपची व्याख्या काय? एखाद्या श्रीमंत व्यक्तीकरता खूपची व्याख्या काय? आणि म्हणून गोल हे असे संदिग्ध नसावेत, निश्चित असावेत. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि आपण याची काही परिमाण ठरवू शकतो. निश्चित असेल मग मला 1 करोड रुपये मिळवायचे पुढच्या 5 वर्षात, तर काही पॅरामीटर्स परिमाण आपण ठरवू शकतो. पण मला खूप पैसा मिळवायचा आहे, याला पॅरामीटर नसतं. मला चांगले गुण घ्यायचे आहेत, याला पॅरामीटर नाही आहे. पण मला 92%, मला 95% मार्क घ्यायचे आहेत, याला पॅरामीटर्स असतात. अँड वर्क टुवर्ड्स द गोल. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस. समजा एखादं घर बनवायचंय. व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड. बनवण्यापूर्वीच माहित पाहिजे की कॅपॅसिटी, क्षमता, कुठल्या क्षमतेचं मला घर पाहिजे. अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. आणि ते बांधकाम किती काळापर्यंत स्ट्रेच, दीर्घकाळापर्यंत चालणार आहे, हे अगोदरच मला माहीत असलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता या पाठाचा पहिला भाग. निश्चित आवडला असेल तर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
पुढील भाग, पुढील जो घटक आहे हा आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.